मित्रांनो, बऱ्याच दिवसांचा चांगला पाऊस झाल्यानंतर बघा आता आपल्या रानामध्ये असं छानपैकी घेवडा उगवलेला आहे. इकडं बांधाला पण बघा किती गवत आहे. आता ज्यांच्या घरी गुरं वगैरे आहेत ना त्यांची कामं सुरू होतात. बांधाचं गवत कापायचं गुरांसाठी. आणि इकडं बघा आपला ऊस किती छान आलाय, किती सुंदर दिसतोय मस्तपैकी. आणि ऊसाच्या बाजूने हे कोण निघालेलं आहे? इकडे बघा जरा, कोण आहे तुम्ही? ओळख सांगता का तुमची जरा? तर बघा मित्रांनो, किती छान असा पावसाळ्यामध्ये ऊस आलेला आहे आपला. बऱ्याच दिवसांनी रानामध्ये फेरफटाका मारायला निघाली आहे मी. आणि हे बघा, हे असं तण यायला लागले आता रानामध्ये. तर सुरुवातीला जे तण येतं का नाही तेव्हा पहिल्यांदा खुरपायच्या ऐवजी आपण औषध मारतो. आय थिंक सगळे जे शेतकरी असतील त्यांना माहिती असेल ते पहिल्यांदा औषध मारायला लागतं, तणनाशक. तर आता आज ऊन पण पडलंय छानपैकी, पाऊस उघडलाय. त्याच्यामुळे बघा समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल औषध मारायचं काम चालू आहे आज. थांबा तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा मित्रांनो, औषध मारायचं काम चालू आहे. सगळीकडे गवत आलंय आणि म्हणूनच मी अननस असं बांधाला लावला नाही. लावायचा होता बांधाला, पण पहिल्यांदा औषध मारून ते सगळं तण घालवायला पाहिजे. हे बघा, तर आता सध्या तरी हे औषध फवारणीचं काम चालू आहे. बंडू, रानात जाऊ नको, औषध मारायचं चाललंय, इकडे ये. बंडू, त्या दिवशी पण बांधाला गवत येते ना आणि फिरायला लागतं आपल्याला फेरफटाका मारायला. त्याच्यामुळं त्या दिवशी मागच्या 8 दिवसामध्ये पण औषध मारलेलं. तर हे बघा, हे गवत जळून गेले बांधाच्या बाजूचं. किती छान पावसाळ्यामध्ये नजारा असतो ना मित्रांनो, सगळीकडे हिरवं हिरवंगार. जिकडे बघल तिकडे हिरवगार असते, सगळे खुश असतात. ते बघा, व्हिडिओ शूट करते तोपर्यंत थोडं थोडं पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. मस्तपैकी रानं बहरलेली आहेत आणि आपला ऊस कसा मस्तपैकी खुशीमध्ये डोलतोय. आता म्हटलं आलीच आहे रानात, तर चला मग झाडांची फळं पण बघूया. पावसाळ्यामध्ये सीताफळ पण येतात. हे बघा, पाऊस पडायला पण दम नाही आणि ऊन पडायला पण दम नाही. आता ऊन पण पडलंय आणि पाऊस पण पडलाय, पाऊस पण पडतोय थोडा थोडा. तर चला आपण जाऊया, आपल्या झाडाला किती सीताफळ आलेत बघायला जाऊया. तुम्हाला दिसतंय का मित्रांनो, पाऊस पण पडतोय, उन्हामध्ये पाऊस पडतोय. आणि असं कॉम्बिनेशन असेल ना तर इंद्रधनुष्य पडतो, नेहमी पडतो इंद्रधनुष्य. तर चला बघूया. बऱ्याच दिवसांनी मी पण आली रानात आज. तर कोणाकोणाला ह्या सीझन मधले सीताफळ खायला आवडतात नक्की मला कमेंट मध्ये सांगा. बघा, इकडे औषध मारले त्याच्यामुळे अडचण थोडीफार कमी होती. आपण इथं कुठेतरी लावूया अननसाचं झाड थोडं मोठं झाल्यावर, पण आता सध्या तरी नको म्हणलं कारण गवत खूप आहे. तर हे बघा मित्रांनो, हे सुख असतं का नाही ते फक्त शेतकऱ्याला अनुभवायला भेटतं. आपल्या झाडाची सीताफळ आहेत आणि त्याचे डोळे पण उघडलेत बघा. आणि हे घरी नेले ना एका दिवसामध्ये पिकणार की नाही. किती छान दिसत आहेत. एक छोटंसंच झाड आहे, 2च झाड आहेत, पण त्याला एवढी सीताफळ येतात ना की पोट भरतं. आमच्या जवळपासचे सगळे घेऊन जातात ना सीताफळ, हो की नाही. हे बघा कसं गादी झाली आहे गवताची झाडांखाली, त्याच्यामुळे जरा भीती वाटते. पावसाच्या दिवसामध्ये थोडी अडचण होती ना. हे बघा इकडं पण
हे पण आपलं एक सीताफळाचं झाड आहे बघा, हे बघा. आणि त्याला पण पूर्ण झाड बहरलंय अगदी फळांनी, गच्च भरलंय. तर पलीकडच्या बाजूने दाखवते तुम्हाला. हे बघा मंडळी, हे पाखरांनी खाली खाऊन सगळं असं बिया वगैरे पाडल्यात. एकच झाड आहे तर एवढी सगळं. हे बघा, दिसते का तुम्हाला? हे बघा, मी झाडाच्या खालनं शूट घेतीये. तर हे बघा, दिसतात का पाखरांनी कशी खाल्लेत पिकलेली. हे बघा, इथं खाल्लेलं आहे, आणखीन 2-3 ठिकाणी खाल्लेत. पण पाखरांना खाण्यासाठीच आम्ही ठेवतो खरं तर. इकडच्या बाजूला पण आहेत. हे बघा, इथं पण टोकरलेलं आहे. व्हिडिओ मध्ये दिसतंय की नाही काय माहिती. हे बघा, कशी पाखरांनी टोकरून खाल्लेत सीताफळ. हे बघा. तर मित्रांनो, कोणाकोणाला आवडतात सीताफळ? मला तर खूप जास्त आवडतात. आणि मी आता झाडावर चढणार आहे सीताफळ काढायला. नको, एवढीच खाबाई. तर खूप छान वाटतंय इकडे आल्यावर. 2-3 तर काढती. हे बघा मित्रांनो, झाड हलवून झाड हलवून ना एवढी सगळी सीताफळ पाडली ती. तर ज्यांच्या घरी सीताफळाची झाडं असतील त्यांना माहिती असेल की झाड किती पण हलवलं तरी सीताफळ काही पडत नाहीत. तर मी झाडावर चढून काढलेले आहेत मित्रांनो. आणखी आहेत पण त्याला खूप वरती चढायला लागते. तर हे बघा, आणि ते पण असं असतं की इकडं पांढरं पांढरं झालं ना म्हणजे की डोळे उघडलेत असं म्हणतात आमच्या इकडं तरी. तर हे पांढरं पांढरं झालेलं आहे म्हणजे पिकतात, नाही तर मग पिकत नाहीत असं असतं कच्ची तोडली तर. तर हे थोडे आता ह्याला पांढरे झाले त्याच्यामुळे हे पिकू शकतात. आणि जास्त काही मी घेतले नाहीत, कारण सीताफळ खाल्ल्यावरती सर्दी वगैरे होते, बऱ्यापैकी आजारी पडतात. आणि आमच्या घरी तर जास्त कोणी खात नाही. मी खाते, पप्पा खातात. त्याच्यामुळे मग आम्ही 2-3च घेतलेत, बाकीचे ठेवलेत झाडालाच. तर पाखरं पक्षी खातील बघा. तर बघा, खूप छान अशी सीताफळ लागलेली आहेत. तर मित्रांनो, मागच्या वर्षी आपण ना लाल पेरू माहिती असतील तुम्हाला. तर हा, ते गुलाबी पेरू ना, गुलाबी पेरूचं झाड वरती पलीकडे लावलेलं आपण, पण ते काय आलंच नाही, त्याला वाळवी लागली आणि ते वाळून गेलं झाड. म्हणजे थोडं फुटलेलं पण नंतर वाळवी लागली, त्याच्यामुळं काय ते झाड आलं नाही. आणि ह्या वर्षी इथं बघा एवढे कसे काय पेरू झाड. इथं कोणी पेरू टाकलेलं का आणून? पाखरांमुळे बघा किती झाडं आलेत मित्रांनो. 5, 6, 7, 8. हे बघा, हे एक झाड आहे पण चांगलं आलंय, असं मजबूत आहे ना. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 झाडं उगवून आलेत आपल्याकडं पेरूची. आता पुढच्या वर्षी पेरूची बागच बनते वाटतं. आणि एवढे दिवस लावतोय आम्ही, विकत घेऊन लावतोय, तरी काही झाडं येत नव्हती. आणि आली म्हणजे भरपूर येतात. इथं बघा, आपण ते आवळ्याचं पण झाड लावलेलं मागच्या वर्षी. हे बघा किती छान दिसतं त्याची पानं. ते लाजाळूचं झाड असतं ना, तशी दिसतं त्याची पानं. सुंदर असं झाड आहे आवळ्याचं. कधी मोठं होणार काय माहिती, कधी मोठं होणार आहे तू.